उमेदवारी मिळाली याकरता इच्छुकांची मातोश्री बाहेर गर्दी आहे। अंजली आणि चेतन सूर्यवंशी भाऊ बहीण इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी या ठिकाणी ठिया दिलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता सूर्यवंशी बंधू आणि बहीण आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय म्हणणं आहे नेमकं या दोघांचं? खरं तर हे सूर्यवंशी बंधू भगिनी आहेत। खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अनेकांचं तिकीट कापलं गेलेलं आहे। उमेदवारी मिळावी यासाठी मातोश्रीच्या बाहेर हे बंधू भगिनी आपल्याला पाहायला मिळतात। ते हातामध्ये जो फोटो आहे राजेंद्र सूर्यवंशी जे माजी नगरसेवक होते त्यांचे हे एकूणच बघितलं तर पुत्र आणि कन्या आहेत। आपल्यासोबत चेतन सूर्यवंशी आहेत। काय सांगाल, तुम्हाला तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही इथं आलेला आहात, काय भावना? कन्फर्मच नाही झालं ॲक्च्युली। आजचा शेवटचा दिवस आहे। आम्हाला विश्वास आहे उद्धव साहेबांवर की ते आमचा विचार करतील। ते खूप मवाळ स्वभावाचे आहेत, आम्हाला माहिती आहे, कारण का त्यांना पण जाण आहे। माझ्या आईवडिलांनी काम केलं आहे पूर्ण धारावी नव्हे, मुंबई नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखतात। हे साहेबांना माहिती आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते आम्हालाच एबी फॉर्म देतील। बस आमच्या भावनेशी ते खेळणार नाही, बस एवढंच बोलतो। मला पण एबी फॉर्म हवा आहे। खरं तर तुम्ही पण त्यांच्याकडे मागणी केली आहे का तशी? हो, आम्ही मागणी केली आहे त्यांच्याकडे। आम्ही 2-3 वेळा त्यांना भेटलो आहे, आम्ही सगळ्यांशी भेटलो पण आहोत। आता आम्ही त्याच्यासाठीच आलेलो आहोत की आम्हाला इच्छुक आम्ही उमेदवार आहेत, आम्हाला त्यांनी एबी फॉर्म द्यावा। का तुम्हाला उमेदवारी हवी आहे? काय नक्की ॲम्बिशन? माझे वडील 2 वेळा नगरसेवक होते। 2007ला माझी मम्मी होती, 2012ला माझे वडील होते आणि त्यांचे कामं धारावीत खूप चांगल्या रीतीने सगळ्यांना माहिती आहेत। लोक बोलतात, आम्ही नाही बोलत, लोक बोलतात की त्यांची कामं खूप चांगली आहेत। आम्ही भेटायला जरी गेलो तरी त्यांना बोलतात हा तुमचा हक्क आहे, हा तुम्हाला भेटला पाहिजे, अशी लोक बोलतात, पब्लिक बोलते, म्हणून आम्ही इथे आज उभे आहोत। तुम्ही बसला होतात, आतमध्येपर्यंत संदेश देण्यात आलेला आहे का? त्यांच्याकडून काय माहिती देण्यात आलेला आहे संदेश। आता बघू, आम्ही त्यांच्याच फोनची वाट बघतोय। पाऊल काय असेल जर तुम्हाला तिकीट दिलं? उद्धव साहेब जे बोलतील ते पुढील आधीच असेल, बस। पण बघतोय खरं तर स्वप्नील, मुळात माझा थेट प्रश्न आहे की आई वडिलांच्या पुण्याईवर मुलांना तिकीट द्यावीत का, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। जरी यादीत या ठिकाणी घराणेशाही दिसत असली तरी या सूर्यवंशी बंधू बहिणींना का तिकीट द्यावी, मुद्दा हा आहे। लागवी नक्कीच हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। खरं तर घराणेशाहीवरती टीका नेहमी होत असते, यामध्ये सूर्यवंशी बंधू भगिनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी असा दावा केला की त्यांचे आई वडील म्हणजे त्यांचे वडील सुद्धा माजी नगरसेवक होते, अनेक वेळा त्यांनी या धारावीमध्ये काम केलेलं आहे। ते स्वतः काम करतात, ते स्वतः या ठिकाणी काम करतात। त्यांना सुद्धा शब्द देण्यात आला होता की उमेदवारी देण्यात येईल, मात्र त्यांना अद्यापही उमेदवारी देण्यात आलेली नाही आहे। तर दुसरीकडे नेत्यांची किंवा माजी उपनेते असतील यांची मुलांना सुद्धा तिकीट देण्यात येत आहेत। खरं तर अनेकांनी कामं सुरुवात केलेली आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून हे नेत्यांची मुलं सुद्धा ऍक्टिव्ह आहेत, मात्र त्याच पद्धतीने इच्छुक जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत। मग त्यांना का डावलण्यात येते असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। लागवी निश्चित स्वप्नील, त्यांनी हे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत, पण मुळात आजवर त्यांनी काय काय कामं केलेली आहेत या सगळ्याविषयी तुम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता। नक्कीच आपण त्यांची थेट संवाद साधू। खरं तर त्यांनी काय काय कामं केलेली आहेत हे खरं तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। आपण तुम्ही आतापर्यंत नक्की काय काय कामं केलेली आहेत, कशा प्रकारची कामं केलेली आहेत, एरियामध्ये तुमच्या नगरामध्ये काय काय काम केलेलं आहे? आतापर्यंत सगळ्या माझ्या आईवडिलांनी खूप सारी कामं केली, जसे गटर, शाळा, परत जे शैक्षणिक असू दे, दवाखाने असू दे, पोलीस स्टेशन असू दे, प्रत्येकाचं कोणाला हेल्प करावी असेल, अन्नधान्य म्हणा, कोणाला घर एका दोघांना घर बांधून दिलेलं ते असं म्हणा, माझ्या वडिलांनी खूप सारी कामं केली। त्यांचं काम बोलतं, लोक म्हणतात त्यांचं काम बोलतं, माणूस नाही। तिथे आमच्या वॉर्डमध्ये माणूस चेहरा बघून वोट देतात। त्यांनी खूप सारे 10 वर्षात खूप सारी कामं केली आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या कामामुळे आम्ही इथे आहोत। असा उपस्थित होतो की वडिलांच्या पुण्याईवर तुम्हाला तिकीट का मिळावं, तुम्ही काय काय कामं केली, असा सुद्धा एक प्रश्न आहे।
माझे पप्पा आत्ताच 1.5 वर्षापूर्वीच एक्सपायर झाले. 1.5 वर्षापूर्वीच आम्हाला एवढा टफ सिच्युएशन होती ती आम्हाला 1 वर्ष की आम्ही ती सहन करू शकत नाही. तेवढ्यात ती महानगरपालिका आली, आम्ही त्याच्यातून वावरतोय. तेवढ्यात महानगरपालिका आम्ही प्रत्येकाची, आता माझा भाऊ प्रत्येकाची कामं, गटराची असू दे, काही असू दे, तो उतरतो, सगळी कामं करून घेतो, सगळ्यांची कामं केलेली आहेत. त्या संधीचं सोनं कसं कराल तुम्ही? संधीचं सोनं आता आम्ही संधीचं सोनं करू. जसं एक मिनिट गटराची कामं असू दे, लोकांची कामं असू दे, परत दवाखाने हे ते जे आहेत, जी सिच्युएशन नाही आहे ती आम्ही पुढे जाऊन खरंच आम्ही करू. नेमकं काय स्वप्नील? समस्यांवरती लक्ष केंद्रित करण्यात येईल आणि एकूणच हे ते म्हणजे आणखीन नेमकं काय? दवाखाने आहेत, गटाराची कामं आहेत आणि हे ते म्हणजे काय? विजन काय आहे? जेव्हा आपण एखाद्या पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी जात असतो, मला त्यांच्याशी संवाद साधता येईल का? तुम्ही तुमचे हँड्स फ्री त्यांना देऊ शकता? लागवी नक्कीच आपल्यासोबत चेतन सूर्यवंशी आहेत. चेतन सूर्यवंशींसोबत आपण संवाद साधू. खरं तर चेतनजी, थेट लाईव्ह आहात तुम्ही. खरं तर तुम्ही हे ऐकून तुम्ही याच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देऊ शकतात. एक पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम विचारतील, काय सांगाल त्या प्रश्नांची उत्तर द्या. लागवीजी आपल्यासोबत चेतन जी जोडलेले आहेत. अगदी स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. चेतनजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार. किती वेळ झालाय मातोश्रीच्या गेटवर ठिया देताय तुम्ही? 3 ते 4 वेळा आमची भेट झाली उद्धव साहेबांशी आणि आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे उद्धव साहेबांवर की ते सुनंदा राजेंद्र सूर्यवंशी आणि राजेंद्र सूर्यवंशी ह्यांना उमेदवारी देऊन ते श्रद्धांजली अर्पण करतील, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही म्हणताय तुम्हाला विश्वास आहे, पण तरी तुम्ही मातोश्रीच्या गेटवर ठिया देताय? कारण का आम्ही, आमचे वडील असताना आम्हाला एवढी मेहनत नसती करावी लागली, पण आम्ही धारावी विधानसभेत खूप लहान आहोत. माझी बहीण एक 33 वर्षाची आहे आणि मी 35 वर्षाचा आहे. आदित्य साहेब 32 वर्षामध्ये वर्लीमधून आमदार झाले. तसंच माझी बहीण धारावीमधून 186 मधून नगरसेवक होणार हे लोक बोलत आहेत. आणि विषय असा आहे की DRP हा विषय अडाणीला उत्तर द्यायचं सडेतोडं. कारण का धारावीमध्ये गोरगरिबांची न्यायाशी खेळलं जाते, भावनांशी खेळलं जाते. त्यांना सगळे स्टेटमेंट येतात की तुम्ही खाली करा रूम, असं करा तसं करा. आमच्याकडे खूप साऱ्या माहिती येतात. आमच्यासोबत आमची धारावी विधानसभा विठ्ठल पवार साहेब, नकाजे साहेब विधानसभा प्रमुख हे आमच्या सोबत आहेत. महेश सावंत साहेब आहेत, आमदार साहेब. अगदी थेट विचारते मी तुम्हाला, साहेब, आदित्य साहेब, थेट विचारते मी तुम्हाला. तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे यांच्यावर तुमचा विश्वास आहे, तरी तुम्ही ठिया देताय, आपल्याला उमेदवारी मिळावी, आई वडिलांचं काम खूप आहे त्यामुळे उमेदवारी मिळावी अशी तुमची मागणी आहे. पण इतकं सगळं करून जर उमेदवारी मिळाली नाही, इतकं सगळं करून जर उमेदवारी मिळाली नाही तर मग पुढची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.